भाग 40. जेव्हा कविताताईंना त्यांच्या मनात असलेल्या शंकांबद्दल विचारण्यात आले तेव्हा आदित्यने त्यांना शांत राहण्यास सांगितले. तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी मी सांभाळेन असं म्हणत त्याने त्यांना धीर दिला. दोघेही बाईक जवळ पोहोचले. कविताताईंनी हेल्मेट घातले, बाईकवर बसल्या आणि ती सुरू केली. निघताना त्यांनी आदित्यला सांगितले, मी घरी पोहोचताच तुम्हाला मिस कॉल देईन. आदित्यने होकारार्थी मान हलवली. ठीक आहे. कविताताई बाईक घेऊन लॉजमधून निघून गेल्या. त्या निघून गेल्यानंतर आदित्यने लगेच घड्याळाकडे पाहिले. 6 वाजायला अजून 5 मिनिटे बाकी होती. त्याला थोडी झोप येत होती, पण पुन्हा झोपण्याऐवजी त्याने थोडा व्यायाम आणि जॉगिंग करण्याचा निर्णय घेतला. लॉजच्या समोर एक सुंदर बाग होती आणि त्याभोवती एक गोलाकार पायवाट होती. आदित्यने त्या पायवाटेवर जॉगिंग सुरू केले. काही वेळाने त्याने थोडे व्यायामही करायला सुरुवात केली. सकाळची वेळ असल्यामुळे आणि रिसेप्शनिस्टची ड्युटी बदलण्याची वेळ झाल्यामुळे एक नवीन मुलगा लॉजमध्ये आला. त्याने बाहेर व्यायाम करत असलेल्या आदित्यकडे एक नजर टाकली. नंतर तो आपला कोट घालून लॉजच्या आत गेला. तो आत गेल्यानंतर रात्रीच्या ड्युटीवर असलेला मुलगा बाहेर आला. त्याने आदित्यला शुभ प्रभात केले आणि निरोप घेऊन तो निघून गेला. आदित्यने वेळ पाहिली तेव्हा 7 वाजले होते. तो लॉजच्या आत आला. जसे कविताताई तिथल्या बाथरूममध्ये ताजेतवाने होण्यासाठी गेल्या होत्या तसेच तोही गेला आणि पटकन फ्रेश होऊन बाहेर आला. रिसेप्शनवर आलेल्या नवीन मुलाने बाहेर व्यायाम करणाऱ्या आदित्यबद्दल आधीच रात्रीच्या मुलाला विचारले होते. त्याने सांगितले, तू इथे थांबलेल्या पाहुण्यांचा ओळखीचा आहे. रात्री त्यांना भेटायला आला होता, पण उशीर झाल्यामुळे तो इथेच थांबला. योग्य माहिती मिळाल्यामुळे नवीन रिसेप्शनिस्टने आदित्यला काहीही विचारले नाही. थोड्याच वेळात आदित्यही लॉजमधून बाहेर पडला. घड्याळात 7 वाजून 5 मिनिटे झाली होती. आता लवकरच फोन येईल या विचाराने आदित्य फोनच्या स्क्रीनकडे पाहत उभा राहिला. 5 मिनिटे उलटून गेली, पण अजून फोन आला नव्हता. त्यामुळे तो थोडा चिंतेत पडला आणि हरीशजींना फोन करावा का असा विचार करू लागला. तेवढ्यात कविताताईंचा मिस कॉल आला. आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला, पण 2 रिंग नंतर फोन कट झाला. याचा अर्थ कविताताईंनी फक्त तो घरी सुखरूप पोहोचल्याचे कळवण्यासाठी मिस कॉल दिला होता. आदित्यने स्वतःला शांत केले आणि पुढे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार केले. त्याने सायलीचा नंबर डायल केला. इकडे कविताताईच्या घराची बेल वाजल्याचा आवाज ऐकून सायली उठली आणि खोली बाहेर येऊ लागली. पण त्याच वेळी तिचा फोन वाजला. आश्चर्याने ती पुन्हा आत गेली आणि टेबलावर ठेवलेला फोन उचलला. स्क्रीनवर आदित्यचे नाव पाहून तिचे आश्चर्य आणखी वाढले. हा मला आता का फोन करतोय? जॉगिंगला जायला? तो तर गेला असेल ना, असा विचार करत तिने फोन उचलला. हॅलो सायली. सायली काही बोलण्याआधीच आदित्यचा आवाज आला. त्याच्या आवाजात थोडी घबराट आणि काळजी होती, जी सायलीच्या लक्षात आली. तिचे पाऊल तिथेच थांबले. काय झालं आदित्य? एवढ्या सकाळी फोन का केलास? जॉगिंगला गेला आहेस का अजून खोलीतच आहेस? असं विचारत तिने मागे वळून आदित्यच्या खोलीकडे पाहिलं. तेवढ्यात बाहेर उभ्या असलेल्या कविताताईंनी पुन्हा बेल वाजवली आणि सायलीचे नाव घेतले. सायली दार उघडायला गेली. आदित्य फोनवर म्हणाला, हो, मी इथे जॉगिंग करायला आलो होतो. पण पण सायलीने दरवाजा घराचा उघडत विचारले. आदित्य काहीतरी सांगायला सुरुवात करणार इतक्यात कविताताई काही विचारणार होत्या, पण तिच्या हातात फोन पाहून त्यांना समजले की ती फोनवर बोलत आहे. त्यांनी हळूच गुड मॉर्निंग असे म्हटले आणि हातातली बॅग दाखवली. सायलीनेही त्यांना बॅग फ्रीजमध्ये ठेवण्याचा इशारा केला, कारण ती आदित्यचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. कविताताई घरात गेल्या आणि स्वयंपाकघराच्या दिशेने गेल्या. हरीशजीही बाहेरून सगळं लक्ष ठेवून होते, कारण पुढची जबाबदारी त्यांना सांभाळायची होती. इकडे आदित्यचे बोलणे ऐकत असलेली सायली अचानक त्याला मध्येच थांबवत रागाने म्हणाली, मला एक गोष्ट सांग, हा अपघाताचा विषय नेहमी तुझ्याच बाबतीत का घडतो? तुला जाणवतंय का की असं म्हणूया हे सगळं तुझ्यासोबतच का होतंय? आदित्य अडखळत म्हणाला, अरे मला काय माहिती, मी सगळ्यांना सांगत होतो की मी जिथे जिथे जातो तिथे चुकात होतो आणि आता अचानक माझ्या डोळ्यासमोर हे घडलं आणि त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधी सायली पुन्हा रागाने म्हणाली, हो, अचानक तुझ्यासमोर हे घडलं आणि तू एकटाच त्याला मदत करायला पोहोचलास. आधी ते काका आणि आता कोण जाणे. हे बोलताना सायली अचानक थांबली. तिचा चेहरा पाहून कविताताईंना आश्चर्य वाटल्याचा अभिनय केला आणि तिच्यासमोर उभं राहून हातवारे करत विचारलं, काय झालं? सायली फोनवर म्हणाली, हे तुझं बरोबर आहे,
एक मुलगा सायकल चालवत होता आणि त्याची दूधवाल्याच्या व्हॅनला छोटीशी धडक बसली. हं? मला पुढे काही ऐकायचं नाही. काय झालं ते सांग. सायलीने पुन्हा आदित्यला मध्येच थांबवलं. आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला आणि पटकन पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली. सायलीशी फोनवरचं संभाषण संपताच आदित्यने सुटकेचा दीर्घश्वास घेतला. त्याच क्षणी हरितजीनेही आपण घरातून निघाल्याचं सांगितल्यावर त्याच्या मनावरील मोठा ताण हलका झाला. सायलीसमोर स्वतःला शांत दाखवत असला तरी आतून आदित्य प्रचंड तणावाखाली होता. तिच्या प्रश्नाची त्याच्या मनात काळजी आणि अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. फोन ठेवून त्याने काही क्षण शांत उभं राहून स्वतःला सावरलं. तेवढ्यात मागून रोहितचा आवाज आला. शुभ सकाळ. अचानक आवाज आल्याने आदित्य दचकला. काय झालं? एवढा का दचकला? रोहितने विचारलं. आदित्य हलकंसं हसला. काही नाही, विचारात हरवून गेलो होतो. शुभप्रभात सर. रोहित म्हणाला. कैलास काका जागे आहेत, पण त्यांना रात्रभर नीट झोप लागली नाही. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. तब्येत बिघडली का? रोहितने नकारार्थी मान हलवली. नाही, पण त्यांच्या मनात अजूनही खूप घालमेल आहे. झोपेची गोळी घ्यायला त्यांनी नकार दिला. सकाळी उठल्यावरही ते शांत होते. मला वाटतं कालचं पूर्ण संभाषण त्यांच्या मनात अजूनही सुरू आहे. शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक संघर्ष कैलास काकांना अधिक त्रास देत होता. आदित्यलाही हे जाणवत असल्याने त्याची चिंता वाढली. आदित्यने हळूच विचारलं. ते या अवस्थेतून कधी बाहेर पडतील? रोहित म्हणाला. हे पूर्णपणे त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. आम्ही उपचार करत आहोत, पण त्यांनीही तितकाच प्रयत्न केला तर ते लवकर बरे होतील. आता त्यांनी नियमित उपचार करण्याचं मान्य केलं आहे. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. छान, म्हणजे आता त्यांना समजवणारा कोणीतरी आहे. रोहित हसत म्हणाला. आमचे वरिष्ठ डॉक्टर आहेत ना. त्यानंतर रोहित म्हणाला. चला, कैलास काका तुमची वाट पाहत आहेत. त्यांना तुमच्यासोबत नाश्ता करायचा आहे. आदित्यने घड्याळ पाहिलं. माझं सामान येत आहे. ते आलं की मी अंघोळ करून येतो. तुम्ही आधी नाश्ता करा. रोहित थोडा विचारात पडला. कैलास काकांनी तुम्हाला सोबत आणायला सांगितलं होतं? आदित्य म्हणाला. त्यांना कारण सांगून टाका, मी लगेच येतो. रोहितने होकार दिला. आज जाण्यापूर्वी त्याने कविताताईबद्दल विचारलं. आदित्य म्हणाला. त्या सकाळीच निघून गेल्या. रोहित हलकंसं हसला आणि आत गेला. आदित्य बाहेरून शांत दिसत असला तरी त्याचं लक्ष सतत हरितजीच्या येण्याकडे होतं. वेळ जसा पुढे सरकत होता तसतशी त्याची अस्वस्थता वाढत होती. आदित्यने बाहेर फेरफटका मारत हरितजींची वाट पाहण्यास सुरुवात केली. एखाद्याच्या वाहनाचा आवाज आला की त्याची नजर आपोआप लॉजच्या गेटकडे वळत होती. त्याने सांगितलेला वेळ उलटून गेला होता, पण हरितजी अजूनही आले नव्हते. शेवटी तो लॉजमध्ये येऊन रिसेप्शन जवळच्या सोफ्यावर बसला आणि टीव्हीवर सुरू असलेल्या सकाळच्या बातम्या पाहू लागला. मात्र त्याचं लक्ष बातम्यांमध्ये नसून घड्याळ आणि मोबाईलकडेच होतं. आदित्य बाहेरून शांत दिसत असला तरी आतून तो अस्वस्थ झाला होता. वेळेचं काटेकोर पालन करणाऱ्या स्वभावामुळे होणारा उशीर त्याला खटकत होता. राग व्यक्त करण्यापेक्षा तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळानंतर त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर हरितजी यांचं नाव पाहताच त्याने क्षणाचा विलंब न करता फोन उचलला आणि ते आले असावेत या अपेक्षेने बाहेर गेला. समोर हरितजी दिसताच दोघांनी फोन कट केला. हरितजी बाईकवरून खाली उतरले तर आदित्य त्यांच्याकडे चालत गेला. साहेब? आदित्यने मनगटावरील घड्याळ दाखवत विचारले. घरातून इथे यायला एवढा वेळ लागला? काल रात्री 20 मिनिटात आलात. हरितजींच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात मावळलं. त्याने शांतपणे उत्तर दिलं. साहेब, मी लवकरच निघालो होतो, पण तुमच्या बाईकचा वेग वाढवायची हिंमत झाली नाही. त्यात सायली मॅडमच्या नजरेत न पडता दुसऱ्या रस्त्याने यावं लागलं, त्यामुळेच उशीर झाला. हरितजींच्या बोलण्यात सबब नव्हती, तर परिस्थितीचं प्रामाणिक आणि स्पष्टीकरण होतं. आदित्यचा राग ओसरावा आणि गैरसमज दूर व्हावा एवढाच त्यांचा उद्देश होता. हे ऐकून आदित्यचा राग शांत झाला. त्याने हरितजींच्या हातातून बॅगा घेतल्या आणि हसत म्हणाला. ठीक आहे, आता समजलं. माझी बाईक सुरक्षित आहे ना? हरितजी हसले. तुमच्या बाईकला काही झालेलं नाही. खरं तर तिचीच जास्त काळजी घेत आलो. दोघांच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. काही क्षणापूर्वींचं तणावपूर्ण वातावरण आता हलकं झालं होतं. विश्वास आणि आपुलकीमुळे त्यांच्यातील नातं अधिक दृढ असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. आदित्यने बॅगा घेतल्या आणि म्हणाला. आता तू घरी जा. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा परत ये. आता तुम्ही घरी जा. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा परत या. हरितजीने होकार दिला. निघताना आदित्यने त्यांना थांबवलं. 1 मिनिट. या सगळ्यासाठी मनापासून धन्यवाद. हरितजी हसत म्हणाले. साहेब, धन्यवाद कशाला? हे माझं कर्तव्य आहे. फक्त वेळेवर घरी या, नाहीतर सायली मॅडमच्या प्रश्नांना पुन्हा मला सामोर जावं लागेल. सायलीचं नाव ऐकताच दोघेही हसले आणि हरितजी तिथून निघून गेले. आदित्यने व्यक्त केलेला धन्यवाद हा केवळ औपचारिकता नव्हता. हरितजींनी प्रत्येक प्रसंगी दिलेला निस्वार्थ साथीसाठी त्याच्या मनात
खरा आदर आणि कृतज्ञता होती. त्याचप्रमाणे हरीशजींनाही आदित्यची काळजी ही कर्तव्यापेक्षा नात्याची जबाबदारी वाटत होती. हरीशजी निघून गेल्यानंतर आदित्यने बाईक व्यवस्थित पार्क केली. हातातील सामान उचलून तो लॉजच्या दिशेने निघाला. तेवढ्यात दाराजवळ उभे असलेले रोहित त्याच्या नजरेस पडले. आदित्य लगेच म्हणाला, माफ करा, मला माहिती आहे खूप उशीर झाला, पण सामान आताच आलं. रोहित हलकेसे हसत म्हणाला, कैलास काकांनी मला पुन्हा तुला बोलवायला पाठवलं आहे. त्यांना तुझ्यासोबतच नाश्ता करायचा आहे. हे ऐकून आदित्यने हलकीच मान डुलावली आणि दोघे एकत्र खोलीकडे निघाले. कैलास काका वारंवार आदित्यची वाट पाहत होते. यावरून त्यांच्या मनात त्याच्याविषयी असलेला जिव्हाळा स्पष्ट दिसत होता. आदित्यला त्यांची ही आपुलकी जाणवत होती, म्हणून उशीर झाल्याची खंत त्याच्या मनात होती. चालताना रोहित म्हणाला, मी त्यांना अनेकदा नाश्ता करायला सांगितलं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की आदित्य आल्याशिवाय नाश्ता करणार नाही. आदित्यने उशीर होण्याचं कारण सांगितलं, मात्र हरिजींचं नाव मुद्दाम टाळून त्याने वेगळंच कारण सांगितलं. आदित्यला माहिती होतं की काही गोष्टी गुप्त ठेवणं आवश्यक आहे, त्यामुळे त्याने खोटं बोलण्याचा हेतू नसून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. काही क्षणात दोघे खोलीपाशी पोहोचले. रोहितने दरवाजा ठोठावला. आतून कैलास काकांचा आवाज आला, या. दोघेही आत गेले. रोहितने आदित्य आल्याचं सांगितलं. पलंगावर पडलेल्या कैलास काकांनी आदित्यकडे पाहिलं. आदित्यनेही त्यांच्याकडे पाहत विचारलं, माझी वाट पाहण्याची काय गरज होती? तुम्ही आता आधी नाश्ता करून औषध घ्यायला हवी होती. सामान सोप्यावर ठेवत तो अंघोळीचे कपडे काढू लागला. कैलास काका शांतपणे म्हणाले, 8 वाजून 15 मिनिटे झाली आहेत. 9 पर्यंत नाश्ता आणि औषध दोन्ही वेळेत होतील. रोहितनेही त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. कैलास काका बाहेरून शांत दिसत असले तरी आदित्यची वाट पाहण्याचा त्यांचा हट्ट त्यांच्या मनातील विश्वास आणि आपलेपणाची साक्ष देत होता. आदित्यलाही त्यांच्या तब्येतीची खरी चिंता होती. आदित्यने शुभ सकाळ म्हणत बाथरूमकडे वळत सांगितलं, दात घासल्याशिवाय आणि अंघोळ केल्याशिवाय मला नाश्ता करायला आवडत नाही. थोडा वेळ लागेल. कैलास काका शांत स्वरात म्हणाले, घाई करू नकोस, आम्ही तुझी वाट पाहतो. त्यांच्या आवाजातील आपुलकी ऐकून आदित्य काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. या क्षणी शब्दांपेक्षा नात्यातील विश्वास अधिक बोलत होता. कैलास काका आदित्यला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपत होते, तर आदित्य त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होणारी माया मनापासून अनुभवत होता. त्यानंतर कैलास काकांनी रोहितला रिसेप्शनवर फोन करून नाश्ता तयार ठेवण्यास सांगितलं. रोहितने लगेच होकार दिला. आदित्य हसत स्वतःशीच पुटपुटला, सायलीसारखेच हट्टी आहेत. एकदा ठरवलं की कोणाचंच ऐकत नाहीत. असं म्हणत तो बाथरूममध्ये गेला, तर कैलास काकाने शांतपणे डोळे मिटले. बाथरूममध्ये गेल्यानंतर आदित्य अंघोळीसाठी तयार होऊ लागला. बाहेर मात्र कैलास काका शांतपणे पलंगावर पडून छताकडे पाहत होते. रोहितने रिसेप्शनवर फोन करून नाश्ता तयार ठेवण्यास सांगितले आणि पुन्हा त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. खोलीत काही क्षण शांतता पसरली होती. बाहेर सर्व काही शांत दिसत असलं तरी कैलास काकांच्या मनात अनेक विचाराचं वादळ सुरू होतं. आदित्यशी अपूर्ण राहिलेलं संभाषण पूर्ण करण्याची त्यांची आतुरता स्पष्ट जाणवत होती. काही वेळाने आदित्य अंघोळ करून बाहेर आला. तो तयार होत असतानाच रोहितने रिसेप्शनवर पुन्हा फोन करून नाश्ता वर पाठवण्यास सांगितले. अवघ्या काही मिनिटात कर्मचारी नाश्ता घेऊन खोलीत आला. रोहितने ट्रॉली व्यवस्थित लावली आणि कैलास काकांना सावधपणे बसण्यासाठी मदत केली. आदित्यही त्यांच्याजवळ येऊन बसला. रोहित प्रत्येक हालचालीत अत्यंत काळजी घेत होता. रुग्ण म्हणून नव्हे, तर आपल्या जवळच्या व्यक्तीची सेवा करावी अशा भावनेने तो कैलास काकांची काळजी घेत होता. कैलास काकांनी आदित्यकडे पाहत हलक्या आवाजात विचारले, आता झालं ना सगळं? शांतपणे नाश्ता करूया. आदित्यने हसत मान डोलावली. तिघांनी एकत्र नाश्ता सुरू केला. नाश्ता दरम्यान फारसं बोलणं झालं नाही. प्रत्येकजण योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. या शांततेतही अनेक भावना दडल्या होत्या. आदित्यला पुढे होणाऱ्या चर्चेची जाणीव होती, तर कैलास काका योग्य क्षणाची वाट पाहत होते. दोघेही एकमेकांच्या मनातील स्थिती समजून घेत असल्यामुळे त्या शांततेलाही एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. नाश्ता संपल्यानंतर कैलास काकांनी औषधे घेतली. रोहितने पाण्याचा ग्लास पुढे केला आणि औषधे वेळेवर घेतल्याची खात्री करून घेतली. यानंतर खोलीत पुन्हा काही क्षण शांतता पसरली. आता आदित्य आणि कैलास काकांमधील अपूर्ण राहिलेल्या महत्त्वाच्या संभाषणाची सुरुवात होणार होती. हा क्षण तिघांसाठीही महत्त्वाचा होता. मागील अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या भावना आणि प्रश्न आता समोर येणार होते. त्यामुळे वातावरणात उत्सुकता, हलका ताण आणि भावनिक गांभीर्य स्पष्टपणे जाणवत होते. आदित्य आंघोळीसाठी गेल्यानंतर कैलास काकांच्या सांगण्याप्रमाणे रोहितने रिसेप्शनवर फोन करून नाश्त्याची व्यवस्था केली. आदित्य येईपर्यंत त्याने कैलास काकांकडून काही हलके व्यायामही करून घेतले. वरिष्ठ डॉक्टरांना बोलावण्याची धमकी दिल्यामुळे इच्छा नसतानाही कैलास काकांनी व्यायाम पूर्ण केले. थोड्याच वेळात आदित्य अंघोळ करून बाहेर आला.
त्याने घरचे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातले होते. सायली घरात नसल्यामुळे हरीशजीने ते कपडे आधीच लपवून ठेवले होते, त्यामुळे कोणालाही संशय आला नव्हता. रोहितच्या सांगण्याप्रमाणे कैलास काका अजूनही पलंगावरच होते. नाश्ता आल्यानंतर आणि आदित्य आल्यावरच उठायचे, म्हणजे त्यांना जास्त वेळ आरामात बसता येईल असा त्याचा विचार होता. कैलास काकांनीही मनाशी ठरवलं होतं की आज कालसारखा तासनतास चालणारा संवाद टाळायचा. त्यांची तब्येत आधीच नाजूक होती आणि पुन्हा स्वतःला थकवायचे नव्हते. आदित्य येताच रोहित म्हणाला, मी नाश्त्यासाठी रिसेप्शनला फोन करतो. आदित्य आणि कैलास काकांनी होकार दिला. रोहितने फोन करून नाश्ता मागवला. तेवढ्यात आदित्यचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर सायली हे नाव दिसताच त्याने रोहित आणि कैलास काकांकडे पाहत शांत राहण्याचा इशारा केला. फोन उचलताच सायलीने प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. ऑफिसला पोहोचलास का? पोलीस आले होते का? सगळी कामं झाली? अपघातातला मुलगा कसा आहे? त्याच्या घरचे आले का? सामान मिळालं? वेळेवर पोहोचलास? अंघोळ केलीस आणि नाश्ता केलास का? एका मागोमाग एक प्रश्न ऐकून आदित्य काही क्षण गप्पच राहिला. सायलीच्या प्रत्येक प्रश्नामागे तिची काळजी दडलेली होती. पण इतक्या प्रश्नांनी आदित्य पूर्णपणे गोंधळून गेला होता. समोरून उत्तर न आल्याने सायलीने पुन्हा हाक मारली. आदित्य, ऐकू येतंय ना? तेव्हा आदित्य हलकेचे हसत म्हणाला, आणखी काही प्रश्न राहिले असतील तर तेही विचार. माझे बॉस आले का? स्टाफ आला का? मीटिंग कधी आहे हेही विचारून घे. त्याचा टोमणा सायलीला लगेच समजला. ती थोडी नाराज होत म्हणाली, ठीक आहे, टोमणे मारू नकोस, मला फक्त तुझी काळजी वाटत होती. त्यानंतर तिचा आवाज अचानक मवाड झाला. आज तू घरी नव्हतास, तुझ्याशिवाय नाश्ता करायलाही मन लागलं नाही. मी आणि कविताताई कसाबसा नाश्ता केला, पण माझं लक्ष सतत तुझ्याकडेच होतं. पोलिसांनी तुला पुन्हा अडवलं असेल का? तू ठीक असशील ना, हाच विचार डोक्यात होता. हे ऐकताच आदित्यच्या मनात तिच्याबद्दलचा जिव्हाळा आणखी वाढला. तिच्या शब्दातली खरी काळजी त्याला स्पष्ट जाणवत होती. पण सायलीच्या बोलण्यातून अचानक एक वाक्य निसटले. त्या अवस्थेतही मला तुझीच काळजी वाटत होती. हे ऐकताच आदित्य गंभीर झाला. त्या अवस्थेत म्हणजे? सायली, तुला काय झालं? तू ठीक आहेस ना? त्याच्या काळजीयुक्त आवाज ऐकताच सायलीला स्वतःची चूक लक्षात आली. तिने नकळत स्वतःची तब्येत उघड केली होती आणि आता आदित्य अधिकच चिंतेत पडेल याची तिला जाणीव झाली. त्याच वेळी खोलीत बसलेले कैलास काकांनाही ते शब्द ऐकले. ते घाबरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाले, सायलीला काय झालं? तर काय झालं असेल सायलीला आदित्यच्या अनुपस्थितीत, जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. आणि तुम्ही मला सांगितलंच नाही ही कथा पुढे कंटिन्यू करायची का, आणखी काही भाग वाढवायचे का, तर एकही कमेंट मला आलेली नाही. माझं मन होतं की ह्या महिना संपेपर्यंत ही कथा मी तुम्हाला अधिक भाग वाढवून सांगेल आणि पुढची कथा आदित्य आणि सायलीवरच असणार. त्यामुळे मला कमेंट करून नक्की कळवा की पुढचे 8-10 भाग वाढवायचे का. आजचा पार्ट आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.